दिवाळीनंतर साधारण 1-2 महिन्यांनी माझ्याकडे येणारे अनेक जण एक कॉमन तक्रार घेऊन येतात। ती म्हणजे दिवाळीनंतर आमची शुगर वाढलीये खूप। आता काय करायचं? तर मला वाटतं दिवाळीनंतर 1-2 महिन्यांची वाट न बघता दिवाळी झाल्यानंतर 1-2 दिवसातच किंवा फार तर फार आठवड्याभरातच जर आपण ह्या गोष्टीचा विचार केला की दिवाळीनंतर साखर वाढलीये का आणि ती अजून वाढू नये किंवा वाढलेली कमी व्हावी म्हणून काय करायचं, तर निश्चितच जास्ती फायद्याचं ठरेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिवाळीनंतर जर शुगर वाढली तर एक्झॅक्टली काय करायला हवं। चला सुरुवात करूयात। नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। नुकतीच दिवाळी संपली। दिवाळी म्हटलं की फराळाचे पदार्थ आले, दिवाळी म्हटलं की मिठाई आली, दिवाळी म्हटलं की नातेवाईकांकडे परिचितांकडे जाणं आलं आणि मग भेटी निमित्त काहीतरी खाणं आलं। दिवाळी म्हणजे वेकेशन, दिवाळी म्हणजे कुठेतरी लांब प्रवासाला जाणं आलं किंवा बाहेर जेव्हा सुट्टीसाठी आपण एन्जॉय करायला जातो तेव्हा निश्चितच बाहेरचं खाणं होतं आणि त्यामुळेही एकंदरच शुगर, वजन या सगळ्यावरती परिणाम होतो। मग हे काही करायचं नाही मधुमेहींनी असं आहे का? किंवा दिवाळीमध्ये मजाच करायची नाही, फराळाचं खायचंच नाही, बाहेर जायचंच नाही असं आहे का? तर असंही निश्चितच नाही। दिवाळी पूर्वीच माझे अनेक व्हिडिओज पब्लिश झालेत आणि त्यामध्ये मी मधुमेहाचं उत्तम व्यवस्थापन सणांच्या वेळी सुद्धा कसं करता येईल, सणांचा आनंद घेऊन सुद्धा कसं करता येईल याबद्दल बोललीये। पण हरकत नाही, अगदी सणांच्या वेळी खूप पथ्य पाळता येतीलच किंवा अगदी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच सगळे पदार्थ बनवून खाता येतील असं नाही। कधीतरी बाहेरचं खाणं होतं, कधीतरी जास्ती खाणं होतं नेहमीपेक्षा किंवा घरातल्या सगळ्यांबरोबर ते जे खातात ते खाणं होतं आणि निश्चितच याचा परिणाम मधुमेहींच्या शुगरवरती होतो। त्यामुळे मधुमेही जेव्हा HbA1c चेक करतात दिवाळीनंतर 1-2 महिन्यांनी तेव्हा त्याच्यामध्ये खूप वाढ झालेली दिसून येते आणि मग निश्चितच सगळे काळजीत पडतात। हे टाळण्यासाठी काय करता येईल? सगळ्यात पहिली गोष्ट अशी की दिवाळी जरी संपली तरी अनेक घराघरांमध्ये फराळाचे खूप सारे पदार्थ उरले असतात किंवा मिठाया, चॉकलेट्स हे उरले असतात आणि मग दिवाळीनंतर साधारण महिनाभर हा स्टॉक संपेपर्यंत हे पदार्थ खाल्ले जातात आणि पर्यायानं दिवाळी नंतरचा महिनाभर सुद्धा रक्तातली साखर वाढलेलीच राहते। त्यामुळे दिवाळीत खरं तर पदार्थ जे आहेत फराळाचे ते मर्यादितच करावेत, पण जरी ते उरले तरी ते खूप काळ खायची किंवा अगदी संपवायची गरज नाहीये आणि स्पेशली मधुमेहींनी असं मी नेहमीच सांगते, कारण की ज्या पदार्थांमध्ये साखर वापरली आहे, मैदा वापरलाय अशा पदार्थांमुळे रक्तातली साखर खरंच भरपूर जास्त प्रमाणात वाढते आणि अगदी वेगानं वाढते। त्यामुळे दिवाळीचे 4 दिवस जरी तुम्ही थोडेफार हे पदार्थ खाल्ले असतील तरी दिवाळी संपल्यानंतर ते खूप काळ खाऊ नयेत ही पहिली महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूयात। दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे रक्तातली साखर तपासायला लवकर सुरुवात करूयात। फार वेळ थांबायची किंवा HbA1c ची वाट बघायची गरज नाही। तर दिवाळी संपतानाच किंवा दिवाळी सुरू असताना देखील रक्तातली साखर अधूनमधून तपासायला हरकत नाही। म्हणजे एखादा पदार्थ खाऊन ती खूप जास्त वाढत असेल तर निदान तो पदार्थ आपण टाळू शकतो किंवा कमी खाऊ शकतो आणि ठीक आहे, हरकत नाही। दिवाळी झाल्यानंतर जरी तपासायला सुरुवात केली रक्तातली साखर तरी तुम्हाला नक्की आयडिया येईल की आता एक्झॅक्टली कुठे काम करायचं किंवा दिवसातल्या कुठल्या वेळेला साखर वाढतीये आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी काम करायची किंवा काहीतरी मॉडिफिकेशन करायची गरज आहे। मग तुमच्या जर का लक्षात आलं की दुपारी जेवल्यानंतर शुगर वाढतीये तर दुपारचं जेवण आपण थोडंसं बदलूयात, रात्री जेवणानंतर वाढते तर रात्रीचं जेवण बदलूयात, पण शुगरची तपासणी सिस्टमॅटिकली करायला सुरुवात करावी। दिवसातनं 4 वेळेला तरी आपण जे नेहमी म्हणतो की फास्टिंग, नाश्त्यानंतर 2 तासांनी, दुपारी जेवणानंतर 2 तासांनी आणि रात्री जेवणानंतर 2 तासांनी असं सलग 1 किंवा 2 दिवस जरी तुम्ही चेक करू शकलात तरी तुम्हाला ओव्हरऑल कंट्रोलचा अंदाज येईल। बऱ्याचदा दिवाळीच्या काळात शुगर तात्पुरती वाढली असते, नंतर दिवाळीचे पदार्थ खाणं बंद केल्यानंतर ती पुन्हा नॉर्मलला येते। त्यामुळे फार टेन्शन घेण्यापूर्वी तुम्ही रक्तातली साखर तपासून तर बघा खरंच वाढतीये का आणि वाढत असेल तर कुठल्या वेळेत वाढते। पुढचं महत्वाचं, तुमच्या लक्षात आलं साखर वाढतीये तर टेन्शन घेऊ नका, म्हणजे टेन्शन घेतलं तर साखर जास्ती वाढेल। त्यामुळे स्ट्रेस न घेता, टेन्शन न घेता शांतपणे आधी विचार करूयात की एखादा खाल्ल्यानंतर साखर वाढते जेवणानंतर, त्यातली कर्बोदकं कमी करून बघा बरं, काही फरक पडतोय का? दुसऱ्या दिवशी पुन्हा चेक करून बघा की त्या जेवणातलं धान्य कमी केलं किंवा इतर काही कर्बोदकं तुम्ही खात असाल त्या जेवणाबरोबर तर ती कमी केलीत
आणि मग काय फरक पडला? नाहीच फरक पडला तर आपण डॉक्टरांकडे जाऊ आणि त्यांच्याकडनं गोळ्या औषधं मॉडिफाय करून घेऊयात. पण आधी नक्की खाण्यात बदल करून बघा आणि यातून तुम्हाला नक्कीच मदत होईल शुगरचा कंट्रोल सुधारण्यासाठी. ह्या पुढची महत्वाची गोष्ट, अनेक जण दिवाळीमध्ये खा खा खातात आणि मग नंतर काहीतरी एक्स्ट्रीम डाएट्स फॉलो करतात की दिवाळीत आता माझी शुगर खूप वाढलीच असणार आहे किंवा वजन वाढलेलंच असणार आहे असं गृहीत धरून अगदी मग आता मी आठवडाभर उपवासच करते किंवा आठवडाभर मी काहीच धान्य खात नाही किंवा आठवडाभर मी नुसती फळं आणि सॅलड खाते, असे सुद्धा उपाय म्हणजे अघोरी उपाय थोडक्यामध्ये करण्याच्या मागे लागतात. आणि मग यामुळे उलटा त्रास होतो, म्हणजे रक्तातली साखर वाढल्यामुळे तर त्रास होणारच आहे, पण ती जर का अशी एक्स्ट्रीम डाएट्स तुम्ही फॉलो केलीत आणि औषधं आहेत तशीच चालू ठेवलीत तुमची डायबिटीसची, तर शुगर खूप लो सुद्धा होऊ शकते. आणि शुगर लो झाल्यामुळे त्रास, ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो, असा होऊ शकतो आणि विनाकारण तुमचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कुठलंही एक्स्ट्रीम डाएट करायची गरज नाहीये. मधुमेहासाठी योग्य उपाय हा म्हणजे एक संतुलित चांगला आहार हा आहे. कुठल्याही प्रकारचं फॅट डाएट किंवा कुठलंही अनबॅलन्स्ड इम्बॅलन्स असलेलं डाएट असं नकोय आपल्याला. तर हे कुठलेही फॅड्स करणं जरूर टाळा, असं मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आज. दिवाळीनंतर शुगर वाढायचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे दिवाळीमध्ये अनेकांचा व्यायाम बंद पडला असतो. दिवाळीमध्ये नातेवाईक घरी येतात किंवा सुट्ट्या असतात, सगळ्यांना कुठेतरी बाहेर गेलो असतो आपण किंवा इन जनरल जरा फेस्टिव्ह मोड मध्ये असतो आपण, त्यामुळे व्यायामाचा कंटाळा आला असतो आणि व्यायामाला आपण निश्चितच बुट्टी मारतो ह्या काळामध्ये. तर तुमच्याकडनं असं झालं असेल आणि त्यामुळे जर का रक्तातली साखर वाढली असेल तर व्यायाम सुरू करायची योग्य वेळ आलेली असं समजायला हरकत नाही. आणि दिवाळीनंतरच अगदी 4 दिवसाची सुट्टी झाली तर हरकत नाही, पण नंतर लवकरच व्यायामाला सुरुवात करायचं आहे आपल्याला. आणि नंतर येणारी थंडी हा खरं तर व्यायामासाठी खूप चांगला सीझन आहे, त्यामुळे व्यायामाची टाळाटाळ आता करायची नाहीये आणि पुन्हा नेहमीसारखं सकाळी लवकर उठून किंवा तुमच्या ठरलेल्या वेळेला व्यायाम हा जरूर करायचा आहे. कुठला व्यायाम करायचा, कसा करायचा किंवा कुठला व्यायाम टाळायचा याबद्दल माझे जुने व्हिडिओज तुम्ही बघू शकता. पण व्यायाम हा महत्वाचा हे तितकंच खरं. शेवटचं महत्वाचं म्हणजे तुमचं वजन चेक करणं. बऱ्याचदा दिवाळीच्या काळामध्ये वजन वाढतं अनेकांचं, कारण दिवाळीतले पदार्थ जे आपण खातो त्यात फक्त साखरच नाही तर तेल, तूप ह्याचा पण अगदी सढळ हस्ते वापर केला असतो. आणि याच्या अतिरेकामुळे बऱ्याचदा दिवाळीच्या काळामध्ये अगदी आठवड्याभरात सुद्धा वजन वाढू शकतं आणि हे वाढलेलं वजन तुमची शुगर वाढवायला कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे जर दिवाळीच्या काळात तुमचं वजन वाढलं असेल तर थोडंसं ते कमी करण्यावरती फोकस करायला हवा. आणि इन जनरलच दिवाळीच्या नंतरचा काळ ही एक संधी मानून तुमचं आधीच्या दिवाळ्यांमध्ये वाढलेलं वजन असो किंवा आधीच्या काळात वाढलेलं वजन असो ते कमी करायचंही तुम्ही मागे लागलं पाहिजे, म्हणजे तुमची इन जनरलच साखर नियंत्रणामध्ये यायला मदत होईल. तर थोडक्यात दिवाळीनंतर जर का तुमची शुगर वाढायला लागली असेल किंवा वाढलेली दिसत असेल तर करायचं काय आहे, तर फराळावरती नियंत्रण, संपवण्याच्या मागे न लागणं. दुसरी गोष्ट म्हणजे आहाराकडे नीट लक्ष देणं, रक्तातली साखर वेळोवेळी तपासून आहारात योग्य ते बदल करणं, प्रत्येक जेवणामध्ये फायबर्स आणि प्रोटीन्सचं प्रमाण चांगलं ठेवणं आणि महत्वाचं म्हणजे व्यायाम सुरू करणं बंद पडला असेल तर, आणि तो जोमानी करणं नव्या जोमानी, आणि वजन वाढलं असेल तर ते कमी करण्यावरती लक्ष देणं. या गोष्टी तुम्ही केल्यात तर दिवाळीनंतर लवकरच पूर्वपदाला तुम्ही येऊ शकणार आहात आणि रक्तातली साखर तुमची चांगली तुम्हाला नक्कीच दिसणार आहे ग्लुकोमीटरवरती. आणि हा फॉलोअप पण घेणं महत्वाचं आहे, म्हणजे दिवाळीत शुगर वाढली, काहीतरी प्रयत्न केले आणि सोडून दिले असं न करता ती शुगर वाढलेली खाली आली का ह्याची पण खात्री तुम्ही जरूर करायला हवी. आणि जर सगळे प्रयत्न करून ती खाली नाही येते तर मात्र निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा आणि तुमच्या औषधोपचारांमध्ये काही बदल करायचेत का याची पण खातरजमा करायला हवी. आज आपण इकडे थांबतोय, पण थांबण्यापूर्वी आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमची दिवाळी कशी गेली. तुम्हाला मधुमेह असेल तर दिवाळीमध्ये तुम्ही काय विशेष काळजी घेतलीत किंवा कुठल्या स्पेशल रेसिपीज तुमच्यासाठी बनवल्यात की नेहमीचाच फराळ खाल्लात, हे मला कमेंट्समध्ये तुम्हाला नक्की कळवायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मागच्या मंडे क्विजचे विनर्स अनाउन्स करायचे. तर मागच्या सोमवारी आम्ही असा प्रश्न विचारला होता की मधुमेहींनी उपवास करावा का, आणि याला काही जणांनी खूप छान उत्तरं दिली आहेत,
कदाचित दिवाळीमुळे थोडासा कमी प्रतिसाद मिळाला यावेळेला, पण तरी अनेकांनी उत्तरं दिली आहेत आणि ज्यांचं उत्तर मला सगळ्यात जास्ती आवडलेलं आहे त्यांचं नाव आहे वैशाली खरुळे. त्यांना मागच्याही एका क्विजमध्ये प्राइज मिळालं होतं आणि त्यांनी खरंच छान उत्तर दिलंय की मधुमेहींनी उपवास करायला हरकत नाही, पण रक्तातली साखर वेळोवेळी तपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि उपवासाला असंही खायचं नाहीये की ज्याने शुगर खूप वाढेल. हे जर पाळून उपवास केला तर नक्की चालणार आहे. आणि उपवासाचा खरा अर्थ लक्षात घेऊन की देवाच्या सानिध्यात जाणं, देवाच्या समीप जाणं, नामस्मरण करणं हे ध्यानात ठेवून उपवास केलात तर नक्कीच चालेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे उत्तर अगदी छान इलॅबरेट तुम्ही केल्याबद्दल आणि समजावून सांगितल्याबद्दल तुम्हाला छान या स्पर्धेचं विनर म्हणून आम्ही अनाऊन्स करतो या मंडेचं. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. मधुमेही आणि उपवास या विषयावरती माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो तुम्ही या निमित्तानं जरूर बघा. त्यात या प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. पुढची मंडे क्विज आम्ही ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आमच्या फेसबुक आणि युट्यूब कम्युनिटीमध्ये. तिकडे जाऊन तुम्ही नक्की पुढच्या क्विजचं उत्तर द्या. याचं विनर मी माझ्या ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये अनाऊन्स करणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.